नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. अतिशय खळबळजनक घटना पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील केजमध्ये घडून आलेली आहे. आपल्याला माहितीच असेल, विलास घुले हत्या प्रकरण. विलास घुले हत्या प्रकरण हे आता चांगलंच चर्चेत आलेलं आहे. यामध्ये राजकीय वळण या खुनाच्या गुन्ह्याने आता घेतलेलं आहे. काय आहे विलास घुले प्रकरण ते बघूया. मित्रांनो, विलास घुले याचं बीड केज रोडवरती गावकरी नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलचा तो मालक 20 जून रोजी नेहमीप्रमाणे तो आपल्या हॉटेलमध्ये होता आणि तिथेच उमेश माने आणि इतर 2 जण सुद्धा होते. हॉटेलमध्ये बसले होते. संध्याकाळी 7-7:30ची वेळ होती. नेहमीप्रमाणे सर्व चालू असतानाच या हॉटेलच्या समोर एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ आली. या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधनं बाबासाहेब कदम आणि त्याचे 8 नातेवाईक गाडीतनं खाली उतरले. उतरून ते उमेश माने, गावकरी हॉटेलमध्ये बसलेल्या उमेश माने जवळ गेले आणि त्याच्यासोबत वाद घालू लागले. वाद घालत असताना बाबासाहेब कदमने तू माझ्या बायकोचा नाद का सोडत नाही अशी विचारणा उमेश मानेला केली आणि हे बोलता बोलताच त्यांनी उमेशला मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण करताना घाबरून जाऊन उमेश माने हा रोडनी पळू लागला. हे भांडण वाढतंय, 2 गटात मोठा राडा होतोय. हे बघून हॉटेलचा मालक विलास घुले याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मध्यस्थी करून त्याने हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता बाबासाहेब कदम आणि त्याचा भाऊ मंगेश कदम यांनी विलासला तू मध्ये पडू नको, अन्यथा तुलाच मारू असा इशारा दिला आणि त्यासोबतच त्याला मारहाण करायला सुरुवात केली. 10 जण मारहाण करतायत हे बघून उमेश माने आणि विलास घुले हे दोघही जण रस्त्यावरनं केजच्या दिशेने पळू लागले. पळता पळता ते एका समर्थ बिअर बार नावाच्या बार जवळ आले. तिथे या 9-10 जणांनी त्यांना गाठलं आणि थेट रामेश्वर गायकवाड हा जो बाबासाहेब कदम सोबत आलेला एक इसम होता, त्याने स्वतः जवळचा चाकू काढला आणि विलास घुलेच्या पोटात सरळ त्याचा वार केला. वार होताच विलासला मोठा रक्तस्राव होऊ लागला आणि रक्तस्राव झाल्यामुळे तो खाली कोसळला. विलास कोसळलाय, चाकूचा घाव खूप खोल आहे हे बघून बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड आणि त्याचे इतर साथीदार हे पळून गेले. पळून गेल्यानंतर उमेशने आणि इतर काही जणांनी विलासला ताबडतोब अंबेजोगाईच्या हॉस्पिटलमध्ये हलवलं. पण तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासून विलासला त्याचा मृत्यू झालाय असं घोषित केलं. विलासचा मृत्यू झाल्यानंतर मग त्याचे अर्थात नातेवाईक, घरचे सगळ्यांनी धाव घेतली आणि कसं झालं, काय झालं याची माहिती घेतली. पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. तक्रारीमध्ये बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड त्याच्यासह इतर बाकीचे जे खून करताना सगळे जे हजर होते त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले. खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढचा तपास सुरू करण्यात आला. या दरम्यान एक मोठी चकित करणारी गोष्ट आणि घटना समोर आली. ती म्हणजे जेव्हा विलासला हॉस्पिटलमध्ये नेत होते त्यावेळी विलासने स्वतः उमेश माने आणि इतरांजवळ सांगितलं की सौरभ सोनवणेचं नाव मध्ये येत होतं. जे खुनी होते ते सौरभ सोनवणेबद्दल बोलत होते. कोण हा सौरभ सोनवणे? सौरभ सोनवणे हा बीडचा खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे. सौरभ सोनवणेचं नाव यामध्ये का बरं आलं? सौरभ सोनवणे हा या लोकांचा साथीदार असं विलासच्या घरच्यांचं म्हणणं आहे. त्याने खुनाचा कट रचला आणि त्याचप्रमाणे बाबासाहेब कदम आणि इतरांवरती गुन्हे दाखल होऊ नये यासाठी हा सौरभ सोनवणे पोलिसांवरती दबाव आणत होता असं घुलेच्या घरच्यांचं म्हणणं आहे. बाबासाहेब कदम आणि उमेश माने यांच्यामध्ये जी दुश्मनी होती ती बाबासाहेब कदम याच्या पत्नीमुळे होती. आत्तापर्यंत माध्यमांमध्ये जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार उमेश माने आणि बाबासाहेब कदम यांचं काही होतं का? यांच्या पत्नीचं, बाबासाहेब कदमच्या पत्नीचं आणि उमेश मानेचं नाते काय होतं? तिचं नाव घेऊन बाबासाहेब कदम उमेश मानेला का मारहाण करत होता? हे सर्व आता लवकरच समोर येण्याची चिन्ह आहेत. कारण या प्रकरणाने, या खुनाने
आता खूप मोठं राजकीय वळण घेतलेलं आहे. बाबासाहेब कदम याचा आका कोण असा प्रश्न आता सर्वत्र विचारला जात आहे. विलास घुले याचा मृतदेह मंगळवारपर्यंत त्याच्या घरच्यांनी ताब्यात घेतलेला नव्हता. त्याच्या घरच्यांचं हे म्हणणं आहे की तुम्ही सौरभ सोनवणे याला सुद्धा सह आरोपी करा, खुनाचा कट रचण्याचा गुन्हा त्याच्यावरती दाखल करा, पोलिसांवर दबाव आणणं, गुन्हेगारांना वाचवणं हे सुद्धा गुन्हे सौरभ सोनवणेवरती दाखल झाले पाहिजे असं घुलेच्या घरच्यांचं म्हणणं आहे. बाबासाहेब कदम यांनी इतक्या सहजपणे विलास घुलेची हत्या कशी काय केली असेल, हा खून कसा झाला, इतकं धाडस या गुन्हेगारांचं होतं तरी कसं, हाच प्रश्न आता उपस्थित राहिलाय. संतोष देशमुख हत्याकांडामुळे हाच भाग बीड जिल्ह्याकडचा प्रचंड गाजला होता आणि त्यानंतर आता विलास घुलेचं प्रकरण यामध्ये प्रकर्षाने समोर येत आहे. इतक्या सहज कोणाला मारणं, यामागे राजकीय वरदहस्त कोणाचे आहेत? या प्रकरणामध्ये पंकजा मुंडे मंगळवारी घुलेच्या घरच्यांनी, नातेवाईकांनी आणि समस्त टाकळी ग्रामस्थांनी, जे त्याचं मूळ गाव आहे, त्यांनी केज पोलीस स्टेशनमध्ये गराडा घातला होता. मोठ्या संख्येने तिथं जमाव जमला होता. त्याचप्रमाणे रास्ता रोको आंदोलनं करण्यात आली. घुलेचं प्रेत, विलास घुलेचं प्रेत रस्त्यावरती ठेवून आंदोलन करण्यात आलं. तेव्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी करून ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांशी या प्रकरणावरती बोलण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन रिकामं केलं. धनंजय मुंडे यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेमध्ये घुलेचं प्रकरण मांडलं आणि त्याकडे मुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांचं लक्ष वेधलं. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात आता हस्तक्षेप करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील हे खुनाचं प्रकरण पुन्हा एकदा मोठ्या चर्चेत आलेलं आहे. या प्रकरणी 6 जणांना अटक झाल्याचं बीडचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे इतर आरोपी फरार असून फरार आरोपींना शोधण्यासाठी पथक महाराष्ट्रभर फिरत आहे आणि फरार आरोपींना सुद्धा तातडीने लवकरच अटक करण्यात येईल असं बीडचे अधीक्षक कानवत यांनी सांगितलेलं आहे. बघूया मित्रांनो, या प्रकरणात पुढे अजून काय खुलासे होतात. राजकीय वरदहस्त या हत्याकांडात आहे का? बाबासाहेब कदमांना एवढा अभय कोणी दिलं? त्यांचा आका कोण? हे लवकरच पोलीस तपासात समोर येण्याची आपण अपेक्षा करूया. तुम्हाला या पूर्ण प्रकरणावरती काय वाटतं हे नक्कीच कमेंट करून कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.